काय झालं सांगू का? मी नेहमी आपली तुम्हाला सांगत असते स्त्रियांविषयीची प्रश्न. म्हणजे हल्लीच्या स्त्रिया सोसण्यापेक्षा नवऱ्याला जास्त त्रास देतात, माहिती का? कारण का त्यांचं बाहेर अफेअर असतं. आता नकुल भोईर आणि त्याची बायको चैताली आणि तिचा 21 वर्षाचा का 22 वर्षाचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ, त्यांचं काहीतरी अफेअर होतं म्हणतात. आणि त्या अफेअरमधूनच तिने आपल्या नवऱ्याचा खून केला. तर मी काय सांगते, अशा बायकांना सोडून टाका, माहिती का? त्या जेव्हा घरातून निघून जातात ना, परपुरुषाबरोबर राहतात किंवा त्यांची मैत्री असते. मैत्री म्हणजे काय? शारीरिक संबंध. ह्याच्यावर जास्त जोर आहे आजकाल मैत्रीपेक्षा. मैत्री काही नसतं हो. शरीराची भूक भागवण्यासाठी केलेला एक नाटक असतं ते, है की नाही? गिधाडासारखं. जसे गिधाड नाही का एकमेकाला मेल्यानंतर खातात तसं. तर अशा बायकांना तुम्ही सोडून टाका. तुम्ही का हाकनाक मरताय? आता हा नकुल 2 लेकरं सोडून मरून गेला बायकोच्या आणि त्या बॉयफ्रेंडच्या हाताने. तसं करू नका. सरळ सरळ तुम्ही त्यांना सोडून टाका. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. दुसरा काय, तिसरा काय, चौथा काय, किती कर बाई, पण आमच्या पोराला का तू मारतीस? मी तर ह्या मताची आहे. हो, नवरा आडवा आला की मारलं त्याला. नवऱ्याने काय तिला रागवलं, दापलं की मारून टाकलं. हल्ली अशा बहुतेक केसेस येतात. आता ही चिंचवडमधली घटना होती, गेल्या शुक्रवारी घडली होती. फार वाईट घटना होती. आणि किती दर 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी 15 दिवसांनी एक घटना घडतीच आहे. 15 दिवसांनी एक घटना. तर पुरुषांना माझं सांगणं आहे, तुम्ही कधी शहाणे होणार? अरे सोडून टाका अशा बायकांना. ज्या बाईचं पाऊल वाकडं पडले ते कधीच सरळ होणार नाही. ज्याचं सरळ होणार असतं ते लगेच सरळ होतं, परंतु ज्याचं पाऊल वाकडं पडलेलं ते सतत वाकडंच पडतं आणि त्यातून त्यांचाच नाश होतो. तर त्यांचा नाश करू द्या, त्यांची जिंदगानी खराब करून घेऊ द्या. तुम्ही तुमची जिंदगानी खराब करू नका. प्रत्येक पुरुषाला माझं हेच सांगणं आहे, प्रत्येक तरुण मुलाला हेच सांगणं आहे. ती गेली बाया म्हणून काय तू तुझा जीव देतो का? हां, अरे तिला जाऊन दे ना, करू दे ना काय करायचं ते. तिची आणि कुत्रीची गत एकसारखी होणार आहे. कुत्री कशी असती तसं होणार आहे त्यांचं. त्यामुळं अशा स्त्रीला कधीच जागा देऊ नका आणि तिला दाबण्याचा प्रयत्न करू नका. तिच्या लायकीने तिला राहू द्या समाजामध्ये, माहिती का? आणि दुसरा केला, तिसरा केला तर तो एकच म्हणणार की हिने स्वतःच्या नवऱ्याला धोका दिला तर ही मला का नाही देणार? हो की नाही? हेच वाक्य असणार बघा.